वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. स्वागत आहे आजच्या माझ्या ब्लॉग मध्ये. जसं की आज होता 4था गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला, तर मी म्हटलं चला आज गाजरचा हलवा काहीतरी गोड बनवूया आणि देवाला दाखवूया. तर प्रथम मी गाजर वगैरे आणले, मस्तपैकी त्यांना वॉश केलं. त्यानंतर मी त्यांना चॉपिंग करून घेतलं. मी ॲक्च्युली असा करत नाही, मी किसून बनवते, पण ही मी ट्रिक बघितली होती त्याच्यामुळे वेळी चला ह्या ट्रिकनुसार करूया कुकरला लावून. ॲक्च्युली चांगला लागला, मस्त झाला होता. तर चला बघूया मी कसा केला होता हा गाजरचा हलवा. तर प्रथम मी कुकर ठेवलं, त्याच्यात तूप टाकलं, त्यानंतर मी कापलेले गाजरचे तुकडे टाकले, मस्तपैकी त्यांना थोडा वेळ परतून दिलं. मग मी अर्धा किलोचे गाजर होते म्हणून मी अर्धा लिटर दूध टाकलं, त्याला 4 शिट्ट्या करून घेतल्या. शिट्ट्या झाल्याच्या नंतर त्याला थोडंसं थंड करून मॅशरने मॅश वगैरे केलं. त्यानंतर मी दुसऱ्या पातेल्यात त्याला शिफ्ट केलं. पाणी आटेपर्यंत, दूध आटेपर्यंत मी त्याला मस्तपैकी हे केलं. नंतर साखर टाकली. त्यानंतर मी ड्रायफ्रूट्स कापलेले, जसे की काजू बदाम होतं, मला तेच आवडतं, बाकी मी काही नाही टाकलं. त्याच्यानंतर टाकलं मी वरून हे मावा वगैरे टाकला. त्याच्यानंतर मी शेवटा टाकली वेलची आणि त्यानंतर मी देवाला गाजरचा हलव्याचा नैवेद्य दाखवला. आज मी डाळ भात, वालाची भाजी, चपात्या वगैरे पण केल्या होत्या, पण मी तो शूट नाही केला कारण का मला स्पेशल फक्त तुम्हाला गाजर हलवा दाखवायचा होता म्हणून. आणि थंडी स्पेशल आहे तर काहीतरी गोडधोड झालंच पाहिजे, त्याच्यामुळे मी गाजरचा हलवा बनवला. आणि एवढा सांगू तुम्हाला, प्रथम एवढा छान झालेला, मस्त झालेला, पण जास्ती शिजला होता. ठीक आहे, चालतंय, नेक्स्ट टाइम आपण तसं दुसरी ट्रिक करू. आणि मग मी स्वामींना वगैरे दाखवला. असा होता आजचा माझा दिवस. तर हा माझा ब्लॉग आणि माझ्या व्हिडिओ तुम्हाला कशा वाटतात नक्कीच कमेंट करून सांगा. आणि माझ्या इंस्टाच्या पेजवर यूट्यूबची लिंक आहे, जाऊन ती सबस्क्राईब करा आणि तिथे माझे तुम्हाला डेलीचे ब्लॉग बघायला मिळतील. आणि जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगू शकता. वालाची भाजी कुठली आहे?